नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण महा-TET 2026 यासाठी इतिहासाचे म्हणजे समाजशास्त्राचे आपण 20 क्वेश्चन आणि आन्सर म्हणजेच प्रश्न उत्तर पाहणार आहोत, जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तरच तुम्हाला समजेल की कोणते प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर काय आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण? कोण आहेत बरं सांगा मराठा साम्राज्याचे संस्थापक? चला तर ऑप्शन पाहूयात. ए. छत्रपती संभाजी महाराज, बी. शाहू महाराज, सी. छत्रपती शिवाजी महाराज का डी. पेशवा बाजीराव? सांगा बरं काय असेल ऑप्शन. तर पहा, प्रश्न क्रमांक 1चे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे काय होते? संस्थापक होते. चला तर प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी लिहिले? सांगा बरं कोणी लिहिले असेल. कमेंट बॉक्समध्ये ह्याचा आन्सर नक्की करा विद्यार्थ्यांनो. चला तर ह्याचे ऑप्शन पाहूयात. ए. बाल गंगाधर टिळक, बी. महात्मा गांधी का सी. जवाहरलाल नेहरू का डी. सुभाषचंद्र बोस? सांगा बरं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी लिहिले? तर चला पाहूयात. हे वाक्य बाल गंगाधर टिळक यांनी लिहिले आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य बाल गंगाधर टिळक, ऑप्शन क्रमांक ए ह्याचं बरोबर उत्तर आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? सांगा बरं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे? हे आन्सर तर सगळ्यांना माहितीच असेल, तरी सर्वांनी हे आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. चला तर पाहूयात ह्याचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी, ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन क्रमांक सी जवाहरलाल नेहरू का ऑप्शन क्रमांक डी राजेंद्र प्रसाद? सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल. तर पहा, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे ह्याचं योग्य उत्तर आहे. हे आपल्या काय आहेत? भारताचे पहिले म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. चला पुढील प्रश्न क्रमांक 4, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पाहायचे ऑप्शन. ए. सरदार वल्लभभाई पटेल, बी. जवाहरलाल नेहरू का सी. राजेंद्र प्रसाद का डी. लाल बहादूर शास्त्री? सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे. तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले काय होते? पंतप्रधान होते. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 5, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? आता पंतप्रधान झाले, आता राष्ट्रपती आपण पाहणार आहोत. तर पाहायचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क्रमांक सर्वपल्ली राधाकृष्णन का ऑप्शन क्रमांक डी झाकीर हुसेन? तर सांगा ह्याचं योग्य उत्तर काय असेल. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पहा पुढील प्रश्न क्रमांक 6, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? सांगा बरं भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले असेल? कधी भारत देश हा स्वतंत्र झाला? तर पाहायचा ऑप्शन क्रमांक ए 26 जानेवारी 1950, ऑप्शन क्रमांक बी 15 ऑगस्ट 1947 का ऑप्शन क्रमांक सी 2 ऑक्टोबर 1947 का ऑप्शन क्रमांक डी 1 मे 1960? तर सांगा भारत स्वतंत्र कधी झाला? तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 15 ऑगस्ट 1947ला भारत काय झाला? स्वतंत्र झाला म्हणजेच इंडिपेंडेंट झाला. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? ऑप्शन पाहूयात ह्याचे की भारतीय राज्यघटना कधी लागू झाली ते पाहूयात आपण. ऑप्शन क्रमांक ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन क्रमांक बी 26 जानेवारी 1950 का ऑप्शन क्रमांक सी 2 ऑक्टोबर 1948 का ऑप्शन क्रमांक डी 1 जानेवारी 1951? तर पहा,
ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली आणि लागू झाली. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? सांगा बरं. महाराष्ट्र हे जे राज्य आहे आपलं, त्याची स्थापना कधी झाली? पाहूया त्याचे ऑप्शन. ए, 15 ऑगस्ट 1947, बी, 26 जानेवारी 1950, सी, 1 मे 1960, का डी, 2 ऑक्टोबर 1955. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारीला काय झालं? भारताची राज्यघटना लागू करण्यात आली. तर राहिला सरला आता कोणता प्रश्न? ऑप्शन क्रमांक सी, 1 मे 1960. ह्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट आन्सर. पुढील प्रश्न क्रमांक 9. वेदांकडे चला हा संदेश कोणी दिला? सांगा बरं. वेदांकडे चला हा संदेश कोणी दिला असेल? तर पाहायचे ऑप्शन. स्वामी विवेकानंद, ऑप्शन क्रमांक बी, स्वामी दयानंद सरस्वती, का ऑप्शन क्रमांक सी, राजाराम मोहन रॉय, का ऑप्शन क्रमांक डी, ज्योतिराव फुले. तर सांगा, वेदांकडे चला हा संदेश कोण दिला? तर ऑप्शन क्रमांक इज अ बी राईट आन्सर. योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलं आहे. वेदांकडे चला हा संदेश त्यांनी दिला आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 10. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? सांगा बरं. आर्य समाज आहे ह्याची स्थापना कोणी केली असेल? तर पाहूया त्याचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी, ऑप्शन क्रमांक बी, स्वामी दयानंद सरस्वती, का ऑप्शन क्रमांक सी, राजाराम मोहन राय, का ऑप्शन क्रमांक डी, ज्योतिराव फुले, म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले. तर सांगा ह्याचं योग्य उत्तर काय असेल? आर्य समाजाची स्थापना कोणी केली असेल? तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सांगा बरं. जे सत्यशोधक समाज आहे ह्याची स्थापना कोणी केली? पाहूया त्याचे ऑप्शन क्रमांक ए, ज्योतिराव फुले, ऑप्शन क्रमांक बी, बाल गंगाधर टिळक, का ऑप्शन क्रमांक सी, स्वामी दयानंद सरस्वती, का ऑप्शन क्रमांक डी, गोपाळ कृष्ण गोखले. तर पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट आन्सर आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 12. स्त्री शिक्षणाची सुरुवात कोणी केली? सांगा बरं. भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात कोणी केली असेल? तुम्हाला सर्वांना आय थिंक माहीत पण असेल. ह्याचं उत्तर पण कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर पहा, ह्याचं ऑप्शन आपण पाहणार आहोत. सरस्वतीबाई फुले, ऑप्शन क्रमांक बी, सरोजिनी नायडू, ऑप्शन क्रमांक सी, ॲनी बेझंट, ऑप्शन क्रमांक डी, इंदिरा गांधी. तर पहा, स्त्री शिक्षणाची सुरुवात भारतात ऑप्शन क्रमांक अ हे बरोबर उत्तर आहे. सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. भारतामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात कोणी केली असेल? तर सावित्रीबाई फुले. आणि ह्या आपल्या कोण आहेत? पहिल्या महिला शिक्षिका आहेत. हे नक्की लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. हे बरोबर उत्तर आहेत. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 13. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? सांगा बरं. भारतात जी रेल्वे आहे त्याची सुरुवात कधी झाली? तर पाहूयात ह्याचे ऑप्शन. ए, 1853, बी, 1860, सी, 1875, का डी, 1900 साली. तर सांगा भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर पहा, ऑप्शन क्रमांक अ म्हणजे ए हे बरोबर उत्तर आहे. 1853 साली भारतात रेल्वेची सुरुवात 1853 साली झाली. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? एवढं तर कळालं की भारतात रेल्वेची सुरुवात 1853 झाली. आता आपण पाहूयात ते कुठून कशी धावलेली हे आता आपण पाहणार आहोत. पाहूयात ह्याचे ऑप्शन. ए, दिल्ली ते आग्रा, बी, मुंबई ते ठाणे, सी, कोलकाता ते हावडा, का डी, चेन्नई ते बँगलोर. तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुंबई ते ठाणे ही भारताची पहिली रेल्वे धावलेली आहे. कोठून? मुंबईवरून ते ठाण्यापर्यंत. पहा पुढील प्रश्न क्रमांक 15. करा किंवा मरा हा नारा कोणत्या आंदोलनात दिला गेला? करा किंवा म्हणजेच करो किंवा मोरो हा जो नारा आहे हा कोणत्या आंदोलनात दिला गेला आहे? तर पहा ह्याचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए, असहकार आंदोलन, ऑप्शन क्रमांक बी,
सविनय कायदेभंग आंदोलन का ऑप्शन क्रमांक सी भारत छोडो आंदोलन का ऑप्शन क्रमांक डी स्वदेशी आंदोलन. तर पहा ह्याचं उत्तर आहे योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक सी. ह्याचं योग्य उत्तर आहेत भारत छोडो आंदोलन. यामध्ये करो किंवा मोरो हा काय केला तर नारा देण्यात आला होता आणि दिला गेला. पहा पुढील प्रश्न क्रमांक 16. दांडी मार्च कोणत्या आंदोलनाचा भाग होता? दांडी मार्च जो आहे हा कोणत्या आंदोलनाचा भाग होता? पहा ऑप्शन क्रमांक ए असहकार आंदोलन, ऑप्शन क्रमांक बी सविनय कायदेभंग आंदोलन का ऑप्शन क्रमांक डी स्वदेशी आंदोलन का ऑप्शन क्रमांक डी भारत छोडो आंदोलन. सांगा बरं, दांडी मार्च हे जे आहे आंदोलन ह्या आंदोलनात दांडी मार्च हा कोणत्या आंदोलनाचा भाग होता सांगा. पहा ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ह्याचं बरोबर योग्य उत्तर आहे सविनय कायदेभंग. दांडी मार्चचा हे काय आंदोलनाचा भाग होता. पहा प्रश्न क्रमांक 17. भारताचे राष्ट्रगीत कोणते? पहा भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे सांगा बरं. ऑप्शन पाहूयात. ए वंदे मातरम, बी जनगण मन, सी सारे जहाँ से अच्छा का डी जनगण मन ओके अधिनायक. तसा सांगा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जनगण मन. समजलं. पहा पुढील प्रश्न क्रमांक 18. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे जे राष्ट्रगीत आहे जनगण मन हे कोणी लिहिले? तर पहायचे ऑप्शन क्रमांक ए बंकिमचंद्र चॅटर्जी, ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन क्रमांक सी सरोजिनी नायडू का ऑप्शन क्रमांक डी सुभाषचंद्र बोस. तर पहा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. पहा पुढील प्रश्न क्रमांक 19. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? गीता रहस्य जे पुस्तक आहे कोणी लिहिले? पहा ह्याचे ऑप्शन बाल गंगाधर टिळक, ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी का ऑप्शन क्रमांक सी जवाहरलाल नेहरू का ऑप्शन क्रमांक डी विनोबा भावे. गीता रहस्य पुस्तक कोणी लिहिले सांगा बरं. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाल गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिलेले आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 20. गुलामगिरी हे पुस्तक कोण लिहिले? हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमधील. तर ह्याचं पण उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल बोलण्यामध्ये किंवा माहिती सांगण्यामध्ये त्याचे तुम्ही उत्तर आम्हाला किंवा त्याबद्दल माहिती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तर पहा गुलामगिरी हे पुस्तक कोण लिहिले आपण पाहणार आहोत. ह्याचे ऑप्शन ए बाल गंगाधर टिळक, बी ज्योतिराव फुले, सी महात्मा गांधी का डी गोपाळ कृष्ण गोखले. तर पहा ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक काय केले लिहिलेले आहे. ते विद्यार्थी मित्रांनो आजचे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहोत. अतिसंभाव्य प्रश्न उत्तरं हे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.